हार टाकून अरे हार टाकून हार 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 खाली 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 मागे सरकार नागरिकांसाठी हा पूल सुरू करण्यात येत आहे असं आज पालकमंत्री साहेबांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो। सर्व मालेगाव शहरातील नागरिकांसाठी आजपासून या पुलाची वाहतूक सुरू राहावी अशी प्रार्थना आई जगदंबे चरणी करतो। आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो। मोबाईल वाले पुढे जाऊ नका। कोनशिलेचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। नाना थोडं इकडे दगड इकडे गेले जरा पुढे जा, दगड पुढे ठेवू नका। भूमिपूजन या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। तमाम मालेगाव शहरवासियांच्या सेवेसाठी हा पूल या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात येईल असं या ठिकाणी मंत्री महोदयांच्या वतीने घोषित करण्यात येत आहे। दगड इकडे घेणार आहोत ते वैभव जरा दगड पुढे ठेवायला लावणार आहे। आज मालेगाव शहरासाठी आज सुशोभीकरणाचा देखील लोकार्पण मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा पूर्ण कृती पुतळा या पुतळ्याचे देखील लोकार्पण थोड्याच वेळात या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे।
उत्साह आणि आनंदपूर्व असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपणही मंचावर येण्याचे करावे. या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. शिवतीर्थाचं सुशोभीकरण करण्याचं कार्यक्रम एकंदरीत सर्वत्र पूर्ण झालेला आहे. अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्व समाजाच्या दृष्टीने अतिशय आदर्श प्रोग्राम झालेला आहे. या ठिकाणी छत्रपती आपले आदर्श आहेत, प्रेरणास्थान आहे. त्यांच्या शिवतीर्थाचं सुशोभीकरण या ठिकाणी झालं. ते दादासाहेब भुसे यांनी आणि सर्व महापालिका वगैरे सर्व त्यांच्या सहकार्याने पूर्ण केलं. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि खास करून मालेगावचा विकास पुरुष मान्य नामदार दादासाहेब भुसे साहेब यांच्या संकल्पनेतनं आज मालेगाव महानगरीत 3 महामानवांच्या स्मारकांचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे. पहिलं लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाच्या सुशोभीकरणाचं या ठिकाणी आपल्या साक्षीने घडलं आहे. सर्व शिवप्रेमींच्या साक्षीने घडलं आहे. या